भगवती अंबा माता की जय. आजची निसर्ग देवता आहे अरण्यानी. आम्ही रानपर्या 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 रानपर्या, वनात हसतो फुलात दिसतो मुलांस दिसतो खऱ्या. आम्ही रानपर्या 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 हो रानपर्या. कवयित्री शांता शेळक्यांचं हे प्रसिद्ध गीत. ऋग्वेदामध्ये अरण्यानी या देवतेचे एक सूक्त आहे. आपण काल पृथ्वी मातेचं हे सूक्ष्म अंग बघितलेलं जे आहे, तिचं हे सूक्ष्म अंग म्हणता येईल. ही वनदेवता वनात मिळणाऱ्या अनेक गोष्टी, विविध गोष्टी, झाड तोडणे, जंगलात राहणारे जन यांचा उल्लेख या सूक्तामध्ये आपल्याला दिसतो. ही वनदेवता रानात असलेल्या सुगंधी द्रव्यांचं, लतांचं उठणं लावते. हिच्याजवळ भरपूर खाद्यपदार्थ आहेत आणि जमिनीची नांगरट न करता ते उपलब्ध होतात. पक्षी कीटकांशी सुद्धा ही वनदेवता बोलत असते. आपल्याला ही अनेक गोष्टी सुख खूप काही देत असते. या देवतेला अग्नीचं भय आहे. वन आणि जपलेलं पर्यावरण आपल्याला खूप काही देते. आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अरण्याचं देणं हे थांबलेलं दिसत नाही. कधीतरी आपण निर्माण केलेल्या कॉन्क्रीटच्या जंगलामधून बाहेर पडून खऱ्या अरण्यात जर फिरायला गेलो तर आजही अरण्यगंध हा आपल्याला अनुभवता येतो. माणूस तेथे ताजातवाना होतो. अहो, रोजच्या जीवनातल्या संकटांना भिडायला तो तयार होतो. म्हणूनच तुकोबा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुस्वरे आळविती आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. खरोखरच ही वृक्षवल्ली हे आपले सोयरे आहेत, धायरे आहेत आणि म्हणूनच त्यांना आपल्याला जपायचं आहे. अशी ही अरण्यानी देवी, हिला माझे शतशः प्रणाम.